काल रात्री मुंबईला झोडपणारा पाऊस आज संध्याकाळीही बरसण्याची शक्यता। पुढच्या 3 तासात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी। मध्य पश्चिम हार्बरवरची लोकल वाहतूक सुरू, पण विलंबानं। पूरस्थिती हटवण्यासाठी पालिकेचे 441 पंप तैनात, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर व्यवस्था केली होती, मग मुंबई तुंबलीच कशी, विरोधकांचा सवाल। मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका। दृश्यमानता घटल्यानं मुंबई विमानतळावरून 50 उड्डाणं रद्द। जोरदार पावसामुळे मुंबईतील पाणी साठ्यात 11 वरून 18% वाढ। मुंबईतील 7 धरणांमध्ये 18.74% पाणी साठा, तर विहार तलाव ओव्हरफ्लो। वरळी हिट अँड रन अपघातानंतर आरोपी मिहीर शहानं वडिलांना अनेकदा फोन केला। मुंबई पोलिसांची कोर्टाला माहिती, वडील राजेश शहांना जामीन। पुण्यामध्ये काल एकाच रात्री हिट अँड रनच्या 2 घटना। दोन्ही घटनांमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू, 1 कॉन्स्टेबल जखमी। दोन्ही वाहन चालक फरार। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात विशेष मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि भाऊ अनमोल बिश्नोईसह अटक केलेल्या आरोपींविरोधात आरोपपत्र। गँगस्टर अरुण गवळीच्या केस संबंधीची महत्त्वाची कागदपत्र मुंबई पोलिसांकडून गहाळ। क्राईम ब्रांचकडून मुंबई सत्र न्यायालयात कबुली। विधान परिषद निवडणुकीमुळे मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन। ठाकरे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। लंडनमधली वाघनखं शिवरायांची नाहीतच। इंद्रजीत सावंतांना लंडनच्या म्युझियमचं पत्र। सावंत म्हणतात वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत, तर सचिन अहिर म्हणतात सरकारनं संभ्रम दूर करावा। शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। अकोल्यातल्या मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप। कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आलं होतं वीरमरण। काश्मीरच्या कुलगाममध्ये राहत्या घरी सापडलं मोठं बंकर। दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर घराची झाडाझडती घेतल्यानंतर आढळलं बंकर। नीट प्रवेश परीक्षेची पवित्रता भंग झाली असेल तर फेर परीक्षा घेणं गरजेचं। सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। पुढची सुनावणी 11 जुलैला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौऱ्याला सुरुवात। मॉस्को विमानतळावर जंगी स्वागत। भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार। बीसीसीआयचे सचिव जय शहा आयसीसीचे अध्यक्ष होण्याची शक्यता, मात्र अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याची माहिती। आणि चांदोबांचं लिंब इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार। मोठ्या उत्साहात हजारो वारकरी रिंगण सोहळ्यात सहभागी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तुझं।